चलो, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तुमची 9वीची परीक्षा झालेली आहे आता सगळ्यांची, हो की नाही? तुमची झाली आहे, तुमची पण झालेली आहे. आता सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करूया आपल्या इंट्रोडक्शनने. अगोदर मी माझं इंट्रोडक्शन देतो. माय सेल्फ स्वामी सर. आय एम गोइंग टू टीच यू द सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ युअर 10th सायन्स. आपलं सायन्स जे आहे ते 2 पार्टमध्ये डिवाईड झालेलं आहे मित्रांनो. 9वीला जे सायन्सचं पुस्तक होतं ते एकच होतं. पुस्तकाचं नाव सायन्स अँड टेक्नॉलॉजीच होतं, परंतु आता 10वीला तेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी 2 पार्टमध्ये डिवाईड झालेलं आहे. कोणत्या 2 पार्टमध्ये डिवाईड झाले सांगा? सायन्स पार्ट फर्स्ट आणि सायन्स पार्ट सेकंडमध्ये. तर सायन्स पार्ट फर्स्ट आहे. आता याच्यामध्ये जे टॉपिक्स आहेत ते फिजिक्स अँड केमिस्ट्रीचे आहेत, कारण तुम्ही ज्यावेळी 11वीला प्रवेश घेणार आहेत, मेडिकल इंजिनिअरिंगच्या एंट्रन्ससाठी सायन्स शाखेला प्रवेश घेणार आहेत, तर त्यावेळी हेच सायन्स, आता जसं सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे स्टँडर्ड 10साठी, तेच पुढं काय असणार आहे? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या 3 पार्टमध्ये हे सायन्स डिवाईड होणार आहे. आणि CBSEला ऑलरेडी हे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असं शिकवलं जातं. फक्त स्टेट लेवलला काय फरक आहे की त्यांनी 9वीला हे एकत्रित दिलं होतं, 10वीला फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर सेपरेट केला आहे, जो की सायन्स पार्ट फर्स्ट आहे. तुमच्या समोर आहे हा पार्ट फर्स्टमध्ये पूर्ण कुठले टॉपिक आहेत? फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे. आणि पार्ट सेकंडमध्ये कुठले आहेत? बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड टॉपिक आहेत, हो की नाही? त्यामध्ये मायक्रोबायोलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे आणि ओरिजिनल प्युअर बॉटनी आणि झुलॉजीचे टॉपिक आहेत. सो अशा पद्धतीने आपला सायन्सचा सिलेबस आहे. इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं माय सेल्फ स्वामी सर. माझं एज्युकेशन समोर लिहिलेलं आहे MSc BEd. मी मास्टर ऑफ केमिस्ट्री आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री माझं स्पेशलायझेशन आहे. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरला माझं MSc कंप्लीट झालेलं आहे. खूप चांगल्या विद्यापीठामध्ये एज्युकेशनच्या पूर्ण सगळ्या डिग्रीज मी घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर बॅचलर ऑफ एज्युकेशन ही टीचर्स डिग्री पण माझी पूर्ण आहे. सो एज्युकेशनचा सगळा क्रायटेरिया पूर्ण आहे. धाराशिवमध्ये मागच्या 2011 पासून 24पर्यंतचा माझा प्रवास, जवळपास 14-15 बॅचेस बाहेर पडलेले आहेत. आता मला तुम्हाला सांगायची ही गोष्ट आहे की जसं मी माझं इंट्रोडक्शन दिलं आहे तसं तुमची पण मला ओळख होणं गरजेचं आहे. सो इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तुम्ही तुमचं संपूर्ण नाव, तुमच्या शाळेचं नाव सांगायचं आहे आणि तुम्हाला भविष्यात काय बनायचं आहे आणि तुमचा छंद काय, एवढ्या गोष्टी सांगायच्या. सुरुवात कुठून करूयात? बॉईज ऑर गर्ल्स? महिला आरक्षण असते. हां, बसूनच जागेवरच सांगायचं. बरं. ओके. विशाखा. सरनेम? ठीक आहे. विशाखा, हॉबी काय आहे तुझा? रीडिंग, रायटिंग. बरं. काय बनायचं विशाखा भविष्यात तुला? यू वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. कुठला डॉक्टर बनायचं? हार्ट स्पेशालिस्ट बनायचं, कार्डिओलॉजिस्ट बनायचं. छान. तुला इंजिनियर बनायचं. कुठला इंजिनियर बनायचं अनिकेत? केमिकल इंजिनियर बनायचं. आवड आहे तुला त्या क्षेत्रामध्ये? ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला जर डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुमचं बेसिक सायन्स स्ट्रॉंग पाहिजे, हो की नाही? आणि बेसिक सायन्स कुठं आहे? तर 8वी, 9वी, 10वीचं जे सायन्स आहे ते काय आहे? बेसिक सायन्स. बरं, तुमच्या मते तुम्हाला जर मेडिकल इंजिनिअरिंगला जायचं तर माहिती आहे कुठल्या परीक्षा आहेत पुढे? मेडिकलसाठी नीटची परीक्षा आहे, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. आणि इंजिनिअरिंगसाठी MHT-CET किंवा JEE सारख्या परीक्षा आहेत. आणि याच्यासाठी तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे की महाराष्ट्रातील नामांकित कॉलेज याची तयारी खूप चांगली करून घेत आहे. तसं तर आमचे पण खूप चांगले क्लासेस आहेत 11वी-12वीच्या मेडिकल इंजिनिअरिंग CETसाठी, पण तरी पण तुमचा प्राधान्यक्रम आपण ठरवूयात. इफ यू वॉन्ट टू जॉईन द टॉप मोस्ट कॉलेज फॉर द 11th-12th सायन्स, which is that college which is providing you the best quality education in the Maharashtra? कोणतं कॉलेज आहे? राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर, ज्याची क्वालिटी खूप चांगली आहे. पण तिथं जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल मित्रांनो, तर 10वीला तुम्हाला कमीत कमी 100% पाहिजेत.
आता तुम्ही म्हणाल जर कमीत कमी 100% म्हणजे मग जास्तीत जास्त किती असते, तर शेवट बी 100च आहे आणि त्यांचा कट ऑफ बी 100च आहे. ओपन कॅटेगरीसाठी तर ते 100%च मागतात. आणि त्यांनी दुसरं एक डोअर ठेवलं आहे, जे स्पेशल मुलं आहेत, जे ॲडव्हान्स बुद्धिमत्तेची मुलं आहेत, ज्यांचा IQ लेवल चांगला आहे, त्यांच्यासाठी त्यांनी आणखी एक एंट्रन्स एक्झाम त्यांची स्वतःची ठेवलेली आहे. जर तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल विशाखाला डॉक्टर बनायचं आहे, तुला इंजिनियर बनायचं आहे, नालंदाला काय बनायचं आहे, सायंटिस्ट बनायचं आहे, तर अशा एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंटसाठी महाराष्ट्रातले जसे टॉपचे मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज आहे, समजा विशाखाला दिल्लीच्या एम्सच्या कॉलेजला प्रवेश पाहिजे, तर अशी एक त्यांची एम्सची स्पेशल बॅच आहे. सायंटिस्ट व्हायचं आहे नालंदाला, तर आयझरचे सेंटर आहेत वेगवेगळे. मित्रांनो ग्रॅव्हिटेशन हेडिंग द्या, जे काल नव्हते त्यांनी. आणि काल नव्हते त्यांनी कालचे किती पेजेस झालेत काय ते बघायचं आहे. कालचा सिलेबस तुम्ही स्वतः चेकआउट करायचा आहे, कारण फर्स्ट डेला सुरुवात झालीच पाहिजे. आता आता त्याच्यामध्ये काही नो डाऊट काम झालंच पाहिजे, तुम्हाला पर्याय नाही आहे काय. चलो, ग्रॅव्हिटेशन टॉपिकचा सिलेबस आहे मित्रांनो. काय काय बघायचं आपल्याला याच्यात ठरलेलं आपलं कालच. ग्रॅव्हिटेशनची टर्म काय असतं, ग्रॅव्हिटेशन जे कालच बघितले पण तरी पण आपण रिवाइज करणार आहे. त्यानंतर सर्क्युलर मोशन काय असतं ते पाहणार आहे. सेंट्रिपिटल फोर्स काय असतं ते पाहणार आहे, कालच पाहिलेलं आहे, परत एकदा रिवाइज करूया. त्यानंतर केप्लर्स लॉज, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, फ्री फॉल आणि एस्केप व्हेलॉसिटी, एवढे सगळे पॉईंट आहेत. आता आपण काल फर्स्ट जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, की सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहिलं होतं काल, फोर्स. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी नो व्हॉट इज फोर्स. परत एकदा सांगा, व्हॉट इज फोर्स. येस, इट इज प्रेशर पर युनिट एरिया, असंच का, है की नाही. सो फोर्स मराठीत आपण बल म्हणतो. त्याच्यानंतर व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स. इफेक्ट्स काय, तर कुठल्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केला. आता मी या पेनाला वरती फेकलं तर त्याचे मोशनमध्ये येईल तो रेस्टमध्ये असलेला, किंवा एखादा बॉल अडवला तर मोशनमधला ऑब्जेक्ट रेस्टमध्ये येऊ शकतो. एखादा बॉल फेकला तर रेस्टमधला ऑब्जेक्ट मोशनमध्ये जाऊ शकतो. त्यानंतर अजून काय होऊ शकतं, डायरेक्शन बदलू शकते. सो चेंज इन स्पीड अँड चेंज इन डायरेक्शन इज पॉसिबल. सो इफेक्ट्समध्ये पहिली गोष्ट आहे स्पीडमध्ये फरक पडू शकतो, हो की नाही. आणि दुसरा परिणाम आहे फोर्सचा, तो म्हणजेच डायरेक्शन. डायरेक्शन बदलू शकते, येस ऑर नो. ज्यावेळी बॉल फेकला जातो बॉलरद्वारे, त्यावेळी बॅट्समन त्याची डायरेक्शन चेंज करू शकतो, कारण ही ऑर शी इज गोइंग टू अप्लाय द opposite side force on that ball. So change in direction is also possible. Change in the speed is also possible. Yes or no? त्यानंतर types of forces काल पाहिले आपण. How many types of forces are there? Different types of forces. बोला. Muscular force, frictional force, magnetic force, gravitational force. Okay, so there are different types of forces also. Muscular force. Next, frictional force. Next one, पुढचा सांगा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आपण घेतो अगोदर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. येस ऑर नो. सो मग टॉपिकचं नाव आहे आपल्या ग्रॅव्हिटेशन. इट मीन्स समथिंग दॅट इज रिलेटेड विथ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन. हे ग्रॅव्हिटेशन काय ते पण आपण काल पाहिलं होतं. व्हॉट डज इट मीन ग्रॅव्हिटेशन. फ्रेंड्स बोलो जल्दी. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, तर तुम्हाला त्याच्यासाठी न्यूटनची स्टोरी सांगावी लागते. परत एकदा मी काल पण सांगितली होती, नवीन विद्यार्थ्यासाठी आज पण सांगतो. पुस्तकातच दिले बघा तुमच्या. काय स्टोरी आहे पहा. इंट्रो पार्टमध्ये बघूया आपण. पृथ्वी दाखवले, पृथ्वीवर एकटाच माणूस दाखवलाय. कमाल आहे त्यांची. तुम्ही आम्ही नाहीत का काय काय माहिती पुस्तकाला, पण एक दाखवलाय. तो माणूस कोण असावा, सर आयझॅक न्यूटन. न्यूटन बसलेला दाखवलाय आणि झाड दाखवलंय मित्रांनो सफरचंदाचं.
कशाचं झाड दाखवलंय? ॲपल ट्री. आणि किस्सा काय सांगितला जातो? स्टोरी काय आहे की न्यूटन झाडाखाली बसला होता, काहीतरी पुस्तक वाचित बसला असेल समजा, आणि ॲपल त्याच्या समोर पडलं, का टाळक्यातच पडलं. ॲपल पडल्यानंतर न्यूटनच्या डोक्यात विचार आला, हे ॲपल खालीच कसं काय आलं? सफरचंद खालीच का पडलं? वर का नाही गेलं? ते असं आडवं का नाही गेलं? ते तसं तिरकं का नाही गेलं? ते खालीच का आलं? मग खाली आलंय तर कुठं आलंय? पृथ्वीकडे आलंय. मग त्यानं बाकीचे पण काही प्रयोग करून बघितले, काही वस्तू फेकून बघितल्या. ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट दॅट इज गोइंग टू बी फॉल ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. त्याच्यावरून त्यांनी कन्क्लुजन काय काढलं? एव्हरी बॉडी इज गोइंग टू अट्रॅक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे असा काहीतरी फोर्स आहे अर्थकडून दिला जाणारा त्या ऑब्जेक्टवरती, जेणेकरून प्रत्येक वस्तू काय होते? सेंटर ऑफ अर्थकडे काय केली जाते? खेचली जाते, अट्रॅक्ट केली जाते. आणि त्याच फोर्सला नाव काय दिलंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ती डेफिनेशन तुम्ही लिहिले. सांगा पटकन, व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन? नालंदा. Yes, the force of attraction applied or on an object which is directed towards the center of the earth. जो की अर्थच्या सेंटरला अट्रॅक्ट करतोय कुठल्या ऑब्जेक्टला. फॉर एक्झाम्पल, दिस इज अवर अर्थ and this is any one of the object. If suppose this kind of object is there and this object is going to be attracted towards the center. So direction of the force is towards the center of the earth. force ची डायरेक्शन कुठे आहे? towards the center of the earth. त्यामुळे प्रत्येक ऑब्जेक्ट काय होतो? आता माती तोडून तर मध्ये जाणार नाही, ती सेंटर जरी येत असला तरी, पण सरफेसवर येऊन तर थांबेल ना, हो की नाही? सो दॅट इज ग्रॅव्हिटेशन. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. तुम्हाला इथे शॉर्ट मध्ये दाखवतो मी. The force on an apple on the tree is towards the center of the earth along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth. So हे खूप महत्वाचं आहे. फोर्सची जी डायरेक्शन दिली आहे ती कुठं दिली आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. So what is gravitation? It is the force on any object which is directed towards the center of the earth is called as gravitational force or gravitation. Coming to the next, force and motion. त्याच्याबद्दल बघितलं आपण. फोर्स चेंजेस व्हॉट? स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट. देन व्हॉट इज नेक्स्ट? इंटर ऑफ सायंटिस्ट. न्यूटनचा कारनामा दिलाय थोडक्यात, काल आपण वाचलेला पण आहे. न्यूटननं काय काय केलं ते दिलेलं आहे मित्रांनो. न्यूटनने काय काय केलेलं आहे पहा, काय काय माहिती दिली आहे न्यूटन बद्दल बघा. न्यूटनने त्याच्या सगळ्यात महत्वाची जी काही माहिती आहे ती कुठल्या पुस्तकात लिहिली? त्या पुस्तकाचं नाव आहे, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट बुक? प्रिन्सिपिया. काय नाव आहे पुस्तकाचं? प्रिन्सिपिया. त्याच्यानंतर काय काय काम केलंय त्यानं? केपलर हॅड गिवन द 3 लॉज डिस्क्राइबिंग प्लॅनेटरी मोशन. केपलर हा न्यूटनच्या अगोदरचा माणूस. त्यानं जे पण प्लॅनेटरी मोशन आहे, सेंटरला सन आहे, त्याच्या भोवताली सगळे प्लॅनेट फिरतायत, हे सांगितलं कोणी? हे न्यूटनने नाही सांगितलं, हे केपलरने सांगितलं होतं. आणि केपलरचे हे जे डिटेल्स आहेत त्यानं प्लॅनेटरी मोशन सांगितले होते, पण ते तसेच का फिरतात? हे सगळे प्लॅनेट सनच्या भोवताली का फिरतात? ह्याचं उत्तर मात्र कोणाला माहित नव्हतं. ते उत्तर शोधून काढलं कोणी? न्यूटनने. ओके, सो रिसर्च काय न्यूटनचा? केपलर्स लॉज वॉज नॉट नोन. द रिझन वाय प्लॅनेट्स मूव्ह इन द वे डिस्क्राइब बाय केपलर्स लॉज वॉज नॉट नोन. केपलरने ज्या लॉने सांगितले, जे लॉ त्याने दिले त्याच्याप्रमाणे प्लॅनेट का फिरतात हे माहीत नव्हतं लोकांना. न्यूटन विथ हिज थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी मॅथमॅटिकली डिराइव्ड केपलर्स लॉज. मग केपलर्स लॉजला एक डायरेक्शन, एक रिझन आणण्याचं काम कोणी केलं? न्यूटनने केलं. त्याच्यानंतर न्यूटनचं दुसरं काम काय? इन ॲडिशन टू दिस न्यूटन डिड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन द सेव्हरल एरियाज इन्क्लुडिंग लाईट, हीट, साऊंड अँड मॅथमॅटिक्स. 4 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये न्यूटनचं खूप मोठं काम आहे मित्रांनो. जगातल्या थोर सायंटिस्ट पैकी एक शास्त्रज्ञ, जसं आता नालंदाला बी सायंटिस्ट बनायचंय, उद्या भविष्यात तिचं बी काहीतरी असेल पुस्तकात वाचायला, पुढच्या लेकर व्हायला. आम्ही शिकवू अभिमानाने, ही आमचीच विद्यार्थिनी होती म्हणून, हो की नाही? सो सायंटिस्ट हे ग्रेटच आहेत मित्रांनो. कशा कशामध्ये काम होतं? लाईटमध्ये, हो की नाही? लाईटच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, इंटरफरन्स ऑफ लाईट. येस ऑर नो?
तर त्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज न्यूटनमुळे लाईटच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती झालेल्या आहेत. हीट सेक्शन, हीट बद्दल त्यांना बरीच काही माहिती दिलेली आहे आपल्याला. साऊंड बद्दल त्यांना बरीच काही इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. साऊंडचा टॉपिकच होता ना 9वीला आपल्याला, हो की नाही. ट्रान्सवर्स वेव्स, लॉंगिट्युडिनल वेव्स, अल्ट्रासोनिक साऊंड, इन्फ्रासाऊंड, इको, हे सगळं जे आहे, मग ह्या सगळ्या गोष्टीचा बाप माणूस कोण आहे? मग न्यूटन. तिथून आलंय हे सगळं, त्याच्याकडून आलेलं आहे. मॅथमॅटिक्समध्ये पण त्याचं ही खूप मोठं काम आहे. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स, दिस इज कॉल्ड ॲज कॅल्क्युलस. न्यूटन बाबाचं मॅथमॅटिक्समधलं सगळ्यात महत्त्वाचं काम कुठलं आहे? कॅल्क्युलस. मॅथ्स या क्षेत्रामध्ये, मॅथ्स सारख्या सब्जेक्टमध्ये कॅल्क्युलस तुम्ही बघा. आता पुढं चालू, आता आहे का टॉपिक तुम्हाला कॅल्क्युलस? अल्जेब्रा जॉमेट्री नाही. 11वी 12वीला 12वीचा मेन जर टॉपिक कुठला आहे? इंजिनियर्स. लक्षात ठेवा, कॅल्क्युलस हार्ट आहे, हार्ट तुमच्या मॅथ्स. सो कॅल्क्युलस ही स्पेशल ब्रँच. ह्याचा सुद्धा फादर कोण आहे? मग न्यूटनच. सो न्यूटनचं खूप मोठं काम आहे. has wide ranging applications in physics and mathematics. He was the first scientist to construct a reflecting telescope. 9th ला आपल्याला शेवटचा टॉपिक होता टेलिस्कोप, आणि त्याच्यात मेन टाईप आहे टेलिस्कोपचा कुठला? रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. तर पहिला रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप शोधणारा माणूस सुद्धा कोण आहे? न्यूटन. कमिंग टू द नेक्स्ट पॉइंट. त्यानंतर आपण आलो होतो सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. मित्र, व्हॉट इज सर्क्युलर मोशन? सांगा मला, व्हॉट इज सर्क्युलर मोशन? Circular motion, the motion of an object along a circular path is called as circular motion. लिहा डेफिनेशन ज्यांच्याकडे नाही त्यांनी. the motion of an object along the circular path is called as circular motion. मित्र हो, मराठीत काय होतं याचा अर्थ सांगा बरं. मग काय लिहिली मी डेफिनेशन? वाचा. कोण असते मोठ्याने? नालंदा. Yes, the motion of an object along the circular path is called as circular motion. मग आणखी हे क्रिस्टल क्लिअर कसं समजेल आपल्याला? तर एक्झाम्पल वरून सांगा मला. असे ऑब्जेक्ट सांगा ज्यांचं मोशन जनरली सर्क्युलर, जसे की फॅन. ओके, फॅन. मोशन ऑफ फॅन इज सर्क्युलर. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. कोण सांगताय? विशाखा. गोल फिरणारा ऑब्जेक्ट सांगायचा. मी काल पण सांगितलं होतं, विसरलात तुम्ही. हा, स्पिनर. ओके, इट्स करेक्ट. मोशन ऑफ स्पिनर. अजून पटकन सांगा. मोशन ऑफ हँड्स ऑफ क्लॉक ना. ओके, मोशन ऑफ हँड्स ऑफ क्लॉक. नेक्स्ट, पटपट पटपट बोला. टिप ऑफ पेन. यस, इट्स ऑल्सो करेक्ट. अजून बोला. मोशन ऑफ टायर, टायर्स ऑफ द कार. हो की नाही? मोशन ऑफ टायर्स ऑफ कार, टायर्स ऑफ कार. लिहा हे एक्झाम्पल. चलो, डू इट फास्ट. जे तुमचे राहिलेत ते लिहा. मी आलोच तोपर्यंत. गॉट इट? चलो. So circular motion, the motion of an object along the circular path is called as circular motion. First point clear झाला? Okay, let's coming to the next part of this topic, that is heading the centripetal force. काल पण घेतलं होतं, आज परत रिवाइज करतोय आपण. सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स पुढचा पार्ट आहे आपला. सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. मित्रांनो, कुठलाही असा ऑब्जेक्ट जो की सर्क्युलर मोशन मध्ये आहे, कुठलाही असा ऑब्जेक्ट जो की सर्क्युलर मोशन मध्ये आहे,
सपोज दिस इज सर्कल, दिस इज सेंटर ऑफ द सर्कल, आणि एखादा ऑब्जेक्ट आहे जो की इथं फिरतोय, सपोज ह्या डायरेक्शन मध्ये त्याचं मोशन चालू आहे, ठीक आहे. येस ऑर नो? दिस काइंड ऑफ मोशन इज हॅव्हिंग दिस ऑब्जेक्ट. नाउ व्हॉट टाइप ऑफ मोशन इज ऑफ दिस ऑब्जेक्ट इज सर्क्युलर मोशन. हे तर आपलं क्लिअर झालं, मोशन अलॉंग द सर्क्युलर पाथ. हा पाथवे सर्क्युलर आहे आणि हा ऑब्जेक्ट फिरत असताना जर तो टुवर्ड्स द सेंटर अट्रॅक्ट होत असेल, सेंटरकडे खेचला जात असेल, तर तो एक फोर्स आहे आणि या फोर्सला आपण काय म्हणणार मग? सेंट्रिपिटल फोर्स. व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स? वाचा, लिहिली डेफिनेशन काल तुम्ही. यस, हां तू. A force acts on any object. Yes, force acts on any object किंवा force acting on any object. On any object. कसला ऑब्जेक्ट पाहिजे पण? Yes, moving along a circular path. Circular path. परत एकदा, अ फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ, आणि त्या फोर्सची डायरेक्शन सुद्धा महत्वाची मित्रांनो, सांगा. अँड विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. यस, पाथ अँड विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द center of the circle is called as centripetal force. त्यालाच काय म्हणणार आपण? सेंट्रिपिटल फोर्स. ज्यांच्याकडे डेफिनेशन नाही त्यांनी पटकन लिहून घ्या. व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स? पाठ करून या म्हणलं होतं मी. झाले पाठ? सांगा. सगळेजण मिळून वाचा. आता एक एक जण वाचण्यापेक्षा वाचा अगोदर. अ फोर्स, हां, is called as centripetal force. A force acting on any object. कुठल्याही ऑब्जेक्टवर अप्लाय केला जाणारा फोर्स. अट एकच आहे, तो ऑब्जेक्ट कसा पाहिजे? Moving along a circular path. Moving along a circular path and which is directed towards the, आणि हा फोर्स कुठं डायरेक्ट झाला पाहिजे मित्रांनो? Towards the center of the circle is called as centripetal force. Clear? आणि 10वी बोर्ड साठी ही डेफिनेशन खूप महत्वाची आहे. सो आय विल नोटिफाय दिस ॲज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पडतेच बघा. ही डेफिनेशन विचारलीच जाऊ शकते. आता सेंट्रिपिटल फोर्स कळला, मग असे कुठले ऑब्जेक्ट आहेत का जे की कुठल्या तरी टुवर्ड्स द सेंटर अट्रॅक्टेड आहेत आणि त्यांचं मोशन पण अलॉंग द सर्क्युलर पाथ. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं होतं, आता परत सांगतो. मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. सो मून विच इज ऑलवेज moving around the earth and attracted towards the earth. Okay, it means this is a centripetal force example. Another example, motion of earth around the sun. हे सुद्धा एक्झाम्पल कशाचं होऊ शकतं? सेंट्रिपिटल फोर्स. लिहून टाका मग. मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ, मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. These are the two examples of centripetal force. Okay, let's move to the next part of this topic. Heading द्या मित्रांनो, Kepler's laws. Our next point of discussion is Kepler's laws.
Kepler's laws. So as we have discussed in the yesterday's lecture, कालच आपण पाहिलं न्यूटनचा कारनामा पाहत असताना, न्यूटनचं जे काम आहे ते पाहत असताना की केपलरचे काही लॉ होते. कशाच्या संदर्भात होते? तर प्लॅनेटरी मोशनच्या संदर्भात होते. मग आता आपण नेमकं तेच पाहणार आहे की केपलरचे लॉ जे की प्लॅनेटरी मोशनच्या संदर्भात आहे मित्रांनो, तर नेमकी काय माहिती आहे त्याच्यामध्ये. Planetary motion had been observed by astronomers since ancient times. Before Galileo, all observations of the planets' positions were made with the naked eyes. गॅलिलिओच्या अगोदरच्या काळात डायरेक्ट जे काय आहे ते डोळ्यानेच बघायचं आणि मग त्याचे अंदाज लावायचे आणि हे मोशन असे असे असतील हे सांगायचं. थोडक्यात काय प्रेडिक्टरी बेस होता, अंदाज लावले जात होते. पण आपल्या डोळ्यांची नजर तिथपर्यंत जाऊ शकत नाही मित्रांनो, एवढ्या अंतरावर ते प्लॅनेट आहेत. गॅलिलिओच्या नंतर काय झालं पहा, बाय द 16th century a lot of data were available about planetary positions and motion. Johannes Kepler studied this data. He noticed that motion of planets follows a certain laws. He stated 3 laws describing planetary motion. These are known as Kepler's laws, which are given below. मग केपलरचे एकूण 3 लॉ केपलरने दिलेले आहेत प्लॅनेटरी मोशनच्या बाबतीत आणि ते 3 लॉ अगोदर आपण लिस्ट करून घेऊया त्याची. फर्स्ट, केपलर्स फर्स्ट लॉ. सेकंड, केपलर्स सेकंड लॉ. आणि थर्ड, केपलर्स थर्ड लॉ. सो बाय द नंबर्स लॉज आर आयडेंटिफाइड बाय द नंबर्स ओनली. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ and the third law, and all these 3 laws are related with the motion of the planet around the sun. Kepler's first law, Kepler's second law आणि Kepler's third law. सो मित्रांनो, केपलरचे हे 3 लॉ काय आहेत हे आपण अगोदर बघूया आणि त्याच्यानंतर न्यूटनने त्याच्याबद्दल काय हेल्प केले. त्या लॉला न्यूटनची हेल्प आहे ना. नंतर न्यूटनने रिझनिंग केले ना, हे असंच का आहे. केपलरने फक्त मोशन सांगितलं हे असं आहे, पण त्या लॉला रिझनिंग जे दिलंय ते न्यूटनने दिलंय, ते मॅथमॅटिकली दिलंय, ते पण आपल्याला येणाऱ्या लेक्चरमध्ये बघायचं. सो सगळ्यात अगोदर समजून घेऊयात, काही गोष्टी तुम्हाला इथं मॅथमॅटिक्सच्या दिलेल्या आहेत मित्रांनो, त्या आपण बघूयात. काय दिलेलं आहे पहा. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, an ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. It has 2 focal points. The sum of the distances of the 2 focal points from every point on the curve is constant. F1 and F2 are the 2 focal points on the ellipse. इथे तुम्ही बघू शकता एलिप्स कसा तयार होतो. तर कुठलाही जो कोन असतो त्या कोनला क्रॉस मध्ये जर कट केलं मित्रांनो, आता हा कोन आहे, याला कसं कट केलंय, क्रॉस प्लेन मध्ये कट केलं, असं तिरकस कट केलंय. आणि जर क्रॉस मध्ये कट केलं तर जो पोर्शन मिळेल मित्रांनो तो एलिप्स असतो. सगळ्यात अगोदर तर मॅथमॅटिक्स आपण समजून घेऊयात. आता एलिप्सला काय असतंय, 2 फोकल पॉइंट आहेत. देर आर 2 फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. F1 आणि F2, एक F1 आहे तर दुसरा कोणता आहे, F2 आहे. If A, B and C are the 3 points on the ellipse. आता तुम्ही बघा, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे एलिप्स वरती. त्याच्या सर्कम्फरन्स वरती आपण काय केले, 3 पॉइंट नोटिफाय केले, पॉइंट A, पॉइंट B अँड पॉइंट C. तर तुम्हाला मॅथमॅटिकली ABC ला कसं कोरिलेट करता येते पहा. AF1 प्लस AF2, AF1 हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स, हे कशाच्या बरोबर आहे, BF1 अँड BF2 याच्या बरोबर आहे. हे कळलं का डायग्रामॅटिक्स. ओके. AF1 प्लस AF2 इज ऑलवेज इक्वल टू BF1 प्लस BF2 इज इक्वल टू, हा तिसरा पॉइंट, CF1 प्लस CF2. इट मीन्स कुठलेही 3 पॉइंट जर एलिप्सवर तुम्ही कन्सिडर केले तर त्या 3 पॉइंटला जर तुम्ही फोकल पॉइंटला दोन्ही जोडलं, कोणत्या पण त्या पॉइंटला दोन्ही फोकल पॉइंटला ॲट अ टाइम जोडलं तर ते जे डिस्टन्स असतं ते इक्वल येतं मित्रांनो. ऑल द डिस्टन्सेस आर इक्वल. बेसिक मॅथमॅटिक्स कळलं. आता ह्याच गोष्टीवरती, ह्याच आधारावरती केपलरचे लॉ आहेत. मग पहिला लॉ काय आहे बघूया आपण. पहा, हा एलिप्स दाखवला एक, म्हणजेच जे पण काही मोशन ऑफ प्लॅनेट आहे, हा रेड कलर सन दाखवलाय. सनच्या भोवताली जे मोशन आहे तुम्ही बघा, ते सर्क्युलर नाहीये. इट इज नॉट सर्क्युलर, इट इज एलिप्टिकल.
इलिप्टिकल का? कारण तो एका बाजूला सूर्याच्या कसा आहे, जवळ आहे. आता हे जर अंतर तुम्ही पाहिलं तर हे कमी आहे ना, हे जर अंतर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर हे कसं आहे, जास्त आहे ना. याचा अर्थ काही कालावधीसाठी प्लॅनेट सूर्याच्या जवळून फिरायलेत आणि काही कालावधीसाठी ते दुरून फिरायलेत. इट मीन्स इट इज नॉट अ सर्क्युलर मोशन, इट इज व्हॉट, इलिप्टिकल मोशन. इज दॅट क्लिअर? सो एलिप्स म्हणलं की 2 फोकल पॉइंट्स आपण कन्सिडर करू शकतो. आता हे डिस्टन्स कमी आहे आणि हे डिस्टन्स जास्त आहे, पण आता लॉ काय आहे ते पण बघूया आपण. फर्स्ट लॉ काय पहा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. प्लॅनेटची जी ऑर्बिट आहे मित्रांनो, कशाची, प्लॅनेटची, कोणासोबतची, सन सोबतची, ती कशी आहे, एलिप्स आहे. ती कशी आहे, एलिप्स. ऑर्बिट म्हणजे काय, त्याच्या मोशनचा ट्रॅक. तो सर्क्युलर नसून तो कसा आहे मित्रांनो, एलिप्स आहे. आता हा प्लॅनेटचा मोशनचा ट्रॅक आहे, तर हा सर्क्युलर नाहीये, हा कसा आहे, एलिप्स आहे. सो केपलरचा फर्स्ट लॉ आपल्याला काय माहिती देतो, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. कुठल्या तरी एका फोकल पॉइंटला धरून मोशन ऑफ दॅट प्लॅनेट इज अन एलिप्स. म्हणजे पहिल्या पॉइंटमध्ये फार काय सांगितलं नाही, मोशनचा जो ट्रॅक आहे ते एलिप्स आहे म्हणून एवढं सांगितलं केपलर्स फर्स्ट लॉ मध्ये. इज दॅट क्लिअर? पहा, shows the elliptical orbit of a planet revolving around the sun. The position of the sun is indicated by S. इथं पोझिशन दाखवली त्याची S. आता दुसरा लॉ खूप महत्वाचा आहे. व्हॉट इज सेकंड लॉ? द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. हे खूप महत्वाचं आहे. द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन, हे पहा, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट, हा प्लॅनेट आहे इथं, अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. जर ही लाईन, तुम्ही आता प्लॅनेट पुढे गेला तर ही लाईन पुढेच येणार ना. सपोज प्लॅनेट हा बी पॉइंटला आला तर ही लाईन आता इथं आली आणि ह्या दोन लाईन मधला मग पूर्ण जर एरिया काढला आपण, हा ट्रायंग्युलर जो काही एरिया आहे तो, हा एरिया आणि हा एरिया आणि हा एरिया, मग तो एरिया 1 असू द्या, एरिया 2 असू द्या, एरिया 3 असू द्या, एरिया 4 असू द्या, कुठला पण असू द्या, हे पण घेऊ शकता तुम्ही. ऑल द एरियाज. काय सांगितलं त्याच्याबद्दलची स्टेटमेंट? द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट